सर कुठे चालले बॅग घेऊन आज? अरे बाबा वसुली नाही कर लागत का? ते वसुली कोण करल? आम्ही येऊ का म्हटलं सोबत का एकटेच आता मग? काय राजो काय विचारले एकटं झाले पुरते का? वसुली करायच्या वेळेस माहित नाही तुम्हाला? बेकार काम आहे. कोण काय करल काही नेम नाही कोणाचा काही सांगता येत नाही. ते येले नव्हतं ना आपल्या रमेश सोबत. मी आलो असतो ना. अरे बाबा तुम्ही येता म्हणता तर बँक कोण पाहिजे मग? बँकेत नाही पाहिजे का एक जण? का दोघांच्या दोघे जाता? ते पांडुरंग सुट्टीवर आहे का काय दोघंच म्हणा मग? त्यातलं मी चाललो आता वसुलीले तर मग एक जण पाहिजे ना. तुम्ही थांबा ना बँकेत. बरं मग तसं करू का सर? बरं हो थांबतो मग तुम्ही. हो जा मग या तुम्ही. हो पाहिजे पण यावेळेस फुल वसुली झाली पाहिजे. मागच्या वेळेस कसं ते लय राहिली दिलीच नाही कोण लोकांना. ते वरून आपल्या प्रेशर येऊ राहिलं त्याच्यानं तुम्ही काय करा फुल वसुली करून आणता मग यावेळेस. कायची होते हो फुल वसुली? माहित नाही का तुम्हाला लोक कसे आहे? काही होत नाही फुल वसुली. जेवढे झाले तेवढे आणतो बा मी. रमेश चाल बरं. अरे बघा मलाच नाही दाखव सर नेहमी नेहमी. येले घेत जा ना येले घेत जा ना. हो ना तर का निरा मास मागला होता तुम्ही नेहमी. पा आजकाल ते अरे बा तू चपराशी आहे ना बाबा. चपराशी नाही यार मग तुला कोणते काम आहे मग? आम्हाला तरी बँकेत थांबा लागते. तुला कोणते ते आमच्या संग याचेच काम आहे तुला आणि ध्यान ठेवणं. तुला का फुकट पगार भेटवला म्हणते जास्त पगार भेटवला. काय बाबा चला बा चला चला. बस आता जोडे खाऊन येते. 2-4 लोकांचे वसुली करणं म्हणजे कसं बाकी काम आहे का? तिथे का लोक? अरे वैभवचा पाणीपुरीचा धंदा बंद केला का रे? पहिले काय तू ते गळ्याचा इलाज करतोय. आम्हाला काही समजत नाही आधीच ते बोलणं. त्यात मी तोट करत बोलतो त्याच्यानंतर काहीच समजत नाही. सांगू राहिलो तुला मी. पहिले दवाखान्यात जाय दाखवते नाही तर वर्षानं कोणी पोरगी देणार नाही काहीच नाही. लय वादा होणार ते. अबे किती इलाज करू बेल्या का आता जमून राहिले ते. काय जमून नाही राहिलं म्हणतं? घरगुती इलाज करतं गरम पाणी पिणं आणि त्यानं जमते का? त्यानं जमते का? चांगलं दवाखान्यात जाय म्हटलं. अकोला अमरावती नागपूर दाखव. पैसे गेले चालते पण बाबू एकदा चांगलं होते ना. पैशाकडे नको पाहू जीवाकडे पाय. जा दवाखान्यात जाय. होणार काय चालला का? अरे गोल्या ते खरं सांगू राहिलं वैभ्या. त्याचं काय चुकलं? इलाज कर बाबू नाही तर वाढल पुढे तर मग समजेल तुले. भारी जाईल मग पुढे. अरे हो ना बाबा आता काय करू मी जातो दवाखान्यात जातो बा आता अर्जंट जातो. अरे साहेब लोक काय आले का? मी काय म्हणतो ते सोमनाथचं घर माहिती आहे का तुम्हाला? सोमनाथचं मैदाना करून काय होतं स्कीम माहिती काही भेटवलं का सोमनाथले? घ्या स्कीम वर टपेल असते. अरे बा काय स्कीम देणार आहे? ते कर्जाची वसुली करायला आलो. ते सोमनाथनं कर्ज घ्यायला बँकेचं तर त्यानं भरलं नाही ते. त्याची वसुली करायला आलो. तुम्हाला का निरा स्कीमच पाहिजे का? फुकटाचं हे नाही. भराचा पत्ता नाही निरा उपटायला सांगा नाही. किती देणार आहे सरकारी नाही? नाही साहेब असं नका म्हणून ना. आता काही काही जण भरत नाही तर काही काही तर भरते का नाही? कर्ज भरते ना काही काही जण. असं नका म्हणून तुम्ही. ना तर मग काही काही जणच भरते ना. आता जे भरत नाही आता सांगा बरं त्याला पुढच्या वर्षी भेटते का मग? भरलं तर काय होते मग? आता मुद्दलच तर भरला लागते व्याज नाही भर लागत. तुम्ही तर बॉडीगार्ड याला सोबत नाही. पाहिजे बस सांग गावातले लोकच काय खरं असते का तुम्हाला माहिती आहे ना? बरं चालतं का? दाखवतो का घर? दाखवतो घर. इथंच आम्हाला बसवतो. इथंच आम्हाला दमदम करायला लावतो. दाखव ना घर. दाखव ना म्हटलं. चला दाखवतो मी दाखवतो चला. भरलं होतं का रे कर्ज महादेव? बापा माय राहिलं का भराचं? मी आल्या भरून टाकलं बा. झंझट नाही राहत मग काय तर मग लय मागात पडते ते व्याज लावणं नेन तेन बम वसूल करते. त्याच्या भटकून भरून टाकलं. पुढच्या वर्षी कर्ज घ्यायला मोकळ. मुझे भी पिला दे जरा देगा 4 घोटू भी पी ले शराबी दो मुझे पिला दे तो. साहेब मला ते पक्का लागेल दुसऱ्याला. दिसू तर मला राहिला पण आता काय करता? बोला तर लागलच ना. थांबा मी पाहतोय जातो सर समोर. अजून तुम्ही सर कावाचा आहे. थांबा मी विचारतो त्याला. का सोमनाथ भाऊ? सोमनाथ भाऊ बोला कोणा तुम्ही बोला. दारू कमी पीत जा म्हटलं. दारू कमी पीत जा म्हटलं. एवढं सुचत नाही तुम्हाला बोलणं तरी दारू ढोसता राजा. एवढी गाली पीत आहो चले लोक. एवढी कुठं पितो मी दारून फारो. लोट लागेला ना राजा. एवढी काय पिता म्हणता? काऊन पिता तुम्ही दारू एवढी? एवढी काऊन पिता दारू सांगा पहिले. अरे बाबा तुम्हाला समजत नाही का? त्याच्या मागं कारण असतं ना. ते शास्त्रीय कारण आहे त्याच्या मागं. बापा शास्त्रीय कारण दारू पिण्याच्या मागं? कोणतं कारण आहे आता? सांग कोणतं कारण आहे? दारू काऊन पितो सांगू का मी?
काहून की दारू खाता येत नाही का नाही म्हणून मी पितो दारू. ठीक आहे म्हणतो रमेश, हे पुरं लागून आहे, याच्या काही मागं लागाल नाही पुरं. चाल दुसरी वेळा चाल. हो ना राजा, मायाबीन माही टिंगल उडवू देत, मायाबीन खाता नाही येत म्हणून पिते म्हणते काय बा मायाबीन काय आहे त्याचं. साहेब काय टेन्शन घेता तुम्ही, मी रोज रोज दारू नाही पित ना. रोज नाही पित म्हटलं मी दारू. मी आठवड्यात फक्त 7च दिवस पितो दारू. अरे बा 7 दिवस पितो म्हणतो तर मग राहिला कोणता दिवस? पुरा हप्ताच झाला ना ते. काय बाबा काही काम गिमा करत असता का नाही का बस निरा दारू पिणं लुट राहणं पळणं कुठेही. मी रोज नसतो पित ना, मी फक्त रात्रीच पितो ना. रात्री 10 ते सकाळी 10 पर्यंतच पितो मी दारू. हो दिवसभर मी कामच करत असतो म्हटलं. पुरी गेलेलीच खेत दिसवली मध्ये. आता किती वाजले म्हणा मग, याच्या काही मागं लागाल ना पुरं लवकर चालायला पुरते. आपला टाइमपास करत येतही टाइमपास करते. चाल रमेश इथून चाल चाल, पाहायचं आहे ते मग येईल एखाद दिवशी. याच्या काही मागं लागायला पुरत नाही. चाल लवकर चाल. काय होतं साहेब, चला ना चहा घे पिऊ ना घरात. चला चला. बस त्या घरात चहा पिऊन का आम्हाला मारता का म्हणा बावा. दारू पाचायचं होय तू तर आम्हाला, एवढा लोट आहे तू. नाही बा नाही नाही, पुढच्या वेळेस येईल बा एखाद दिवशी. आता काम आहे आम्हाला. हो चाल चाल लवकर चाल इथून. साहेब 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 गेले वाटते नाही साहेब. दो जरा बे मोजन म्हणते शांताराम भाऊचं साहेब घर. काही कोणी दिसून नाही राहिलं बाहेर. दे बरं आवाज ठाकूर रमेश. शांताराम गणगणाई. बोला साहेब काय होतं? अरे बाबा तुमच्या संग 2 मिनिटं बोलायचं होतं. चला ना मग घरात या ना, चला घरात बसू चहा घेऊ. या घरात या घरात. चालेल रमेश. नाही साहेब मी जरासं येतो, मला काम आहे जरासं. येतो माझ्या नातेवाईक आहे तर येतो मी 2 मिनिटात नाही. हो तुम्ही या बसा चहा घ्या. हो येतो मी बात. चाल हो काय राजा नातेवाईकाच्या घरी मग जाते. चला चला. अरे नाही येतो ना 10 मिनिटात येतो मी. हो तुमचं उद्या चालू येतोच मी येतोच. बरं लवकर आहे मग. नाही साहेब म्हटलं कायच होतं म्हटलं, स्कीम की आली का बँकेत नाही काही? पैसे कसे भेटवले काही विमा गिम्याचे काही आले का अजून डबल डबल आला काही? काय राजो कायच करा बा, तुम्हाला स्कीमच पाहिजे निरा. बरं चला अंदर तर चला, सांगतो ना तुम्हाला, समजून सांगतो सगळं. चला शांताराम भाऊ मी काय म्हणून राहिलो. 1 वर्ष झालं म्हटलं, तुम्ही 1 हप्ता नाही भरला म्हटलं. मग पुढच्या वर्षी डबल कर्ज मागले येतात. कर्ज द्या साहेब म्हणून. हे कर्ज कोण भरलं सांगा बरं तुम्ही. तुम्ही राजा एवढं समजदार माणसं तरी भरत ना. भरायला पाहिजे ना, टाईमवर भरायला पाहिजे ना बँकेचे पैसे. तेच पैसे तुम्हाला डबल देते सरकार. मुद्दल भावात नाही देऊ राहिला बा तुम्ही, जणू व्याज नाही घेऊ बा आम्ही, तरी तुम्ही भरायला तयार ना. शांता 2 कप चामान बरं, चामान 2 कप. हाय असेच करता. ऐका ना मग पहिले शांताराम भाऊ, चहा मग घेता ते पहिले ऐका मग. चहा नाही म्हणते 2 गिलास शरबत मान मग. शांताराम भाऊ मी काय म्हणून राहिलो, ऐकून तर घ्या माय पहिले. चहा फ्या द्या ना त्या खड्ड्यातनी. चहा एवढा महत्वाचा नाही ना राजो, मला इकडे वसुली करायला लागते ना. चहाच्या मध्ये तुम्ही अजून 2-3 घंटे घाल इथंच. काय राजो साहेब चहा प्यायला का 2-3 घंटे लागते? काही बोलायचं आपलं. अरे बाबा तुम्हाला किती फोन लावले म्या, 1 फोन उचलायला तयार ना तुम्ही. काय राजो शेवटी घरी यायला लागलं बा वसुली करायला. आता काय करता बा मग, द्यायलाच तयार ना तुम्ही तर. काय बा भरा म्हटलं ते लवकर लवकर भरा राजा. आम्हाला मोकळे करा, आम्हाला वरून येते दबाव येते ना. भरले की तुम्हाला भेटते डबल देतो ना, लगेच काढून देतो तुम्हाला. पैसे भरा म्हटलं. त्या दिवशी आलो तुमच्या घरी, दाराला कुलूप वापस जा लागलं. अरे पण मी म्हणतो तुम्हाला काही काम धंदे आहे का नाही तुम्हाला म्हटलं. याच्या घरी जाता त्याच्या घरी जाता, याचा दार ठोक त्याचा दार ठोक. काय वसुली धंदे करता लोक तिथे नापास आणून. पैसे का पाहून चालले का? आधी शिकले आम्हाला पीक नाही पिकू राहिलं. मग विमा भेटायचा तर विमा भेटला नाही, एवढा मोठा जास्त नाही भेटला काही. भेटायचं म्हणून भेटायचे 2-3 हजार रुपये. आणि काय पीक नाही काही नाही. निरा गारा पडल्या त्याचं नुकसान भरपाई नाही भेटली, काहीच नाही अजून. मग काय तुम्ही म्हणून राहिले की आम्हाला हे भरान ते भरान, बँक भरान हे भरान ते भरान. कुठून पैसे आहो आमच्याजवळ? शेतकऱ्याजवळ कायचे पैसे कुठून येणार आहे? अरे बा आता मी का खिशात थोडी चालले ते पैसे. आम्हाला सरकार सांगते म्हणून आम्ही वसुली करायला येतो. कधी घरी चालले का पैसे? कर्ज घ्यायच्या वेळेस जरा तुम्ही काही म्हणा पटकन भरतो, सण तसं लयच हे करा तुम्ही. आता भराच्या वेळेस राहिले तुम्ही मागं पुढे पाहू राहिले. काही बोलू राहिले समजा. डबल देणार नाही ना मग अशानं. डबल भेटणार नाही ना, क्रेडिट डाऊन होईल ना तुमची. मग जाऊ दे बरं, ते क्रेडिट काय आम्हाला समजत नाही त्याचं. काय पैसे नाही ना, पैसे असते तर भरत नव्हतो का आम्ही. एवढे दिवस पेंडिंग ठेवत होतो का? राजो साऱ्या गोष्टी करायला तुमच्याजवळ पैसे आहे. बँकेचे भरायला पैसे नाही म्हणजे किती झाली तुमची? साऱ्या गोष्टी काहीच कम करता नाही ना. साऱ्या गोष्टी तुम्हाला पूर्ण आहे. बँकेचे पैसे भरायला म्हणता. तुम्हाला किस्तीत भरा म्हटलं होतं ते भरले नाही तुम्ही. आता अंगभर उरायला तुमच्या. तर काय राजा तुमच्या मनानं बा भरायचं असेल तर भरा, नाही तर काय तुम्हाला बा पुढच्या वर्षी भेटणार नाही बा कर्ज. बा तुम्हाला सरळ सांगतो साहेब मी, आता माझं जेव्हा पैसे येईल तेव्हा भरेल मी. सांगू राहिलो तुम्हाला. हो ना मग तुम्हाला मी जबरदस्ती म्हणून आताच भरा,
जेव्हा येईल तेव्हा भरा, पण भरा म्हटलं तुमचाच फायदा आहे. हो, तुम्हाला कसं आता यावर्षी जेवढे भेटते त्याच्यापेक्षा शिल्लक भेटते पुढच्या वर्षी. हा, फक्त भरा पैसे ते, नाही भरले तर अजून मग वांदा होते. काय बा, तुमच्या आधी असे दुसरे साहेब होते ते असेच म्हणे शिल्लक भेटेन, काय फत्रा शिल्लक नाही भेटले आम्हाला. तुम्हाला काय नाही वसुलीला सांगा, फक्त काही बोलता तुम्ही वसुली व्हायलो. वसुली जरा जयरामजी की तुमची बदली होती तिकडे. बाबा तुम्हाला भरा वाटलं भरा, नाही भरा वाटलं नका भरू. हो, पण तुम्ही का भरले नाही तर तुमची जप्त होईल बा, काही तुमच्या घरातल्या वस्तू जप्त होईल सबन. अशा कोणत्या वस्तू आहे म्हणा बा घरातले जप्तवाले? सळकन कपाटाशिवाय. नाही हो साहेब, असं नका करून रे. जप्त काय करता तुम्ही? हा, जप्त करून काय करता म्हटलं? आता काय करता बा, इलाज नाही. आता तुम्ही काय बा, पैसे काढायच्या वेळेस तुम्ही है की नाही गेली, आता भराच्या वेळेस तुमचं जीवावर येऊ राहिलं. भरून टाकतो आता मी. माझ्या भैमुंग आहे का नाही, आता भैमुंग निघू द्या. भैमुंग आता इकला की बस पैसेच भरून टाकतो, काहीच नाही ठेवत ना, निलच करून टाकतो. काय राजो, सोयाबीन केलं, तुरी केली, आता भैमुंग म्हणून राहिले. भैमुंग झाल्यावर म्हणसाल पराठी उद्या, डबल सोयाबीन उद्या, तुरी उद्या, म्हणजे चाललं पुढे नाही. काय बाबा, काय करावंच काय काम आहे. तुमचंही काय चुकेलं आहे म्हणा पाहता, नाही शेतकऱ्याचं काय चुकेलं आहे म्हटलं. आता पिकच नाही हो राहिले तर काय बा, काय बिन जाऊ द्या बा. भरा तुम्हाला जवळ वाटलं तेव्हा. हो, चला बा, येतो मग मी. का मग चहा की शरबत गिरबत काहीच घेत ना का? तर वरून म्हटलं म्हणा तुम्ही मांडायला तरी लावला का म्हणा जबरदस्तीनं. हां, एवढ्या आरामात म्हटलं, तुमच्या बायकोला आवाज नाही गेला म्हणा. मले आता म्हणते चहा घेता का? नाही, चहा काय, चहा म्हणजे काय चालू जाय चहा पिणं, काय चहा शरबत हे ते शुगर आहे त्यात नाही मले. हो, बरंच बरं आहे बाबा. पाहिजा बा, आठवण येणं भरजा पैसे गिशे. हां, तुमचाच फायदा आहे, तुमच्या फायद्यासाठीच सांगू राहिलो मी. हां, चला येतो मग मी आता. बस आता भैमुंग निघाला की बस तुमचे पैसे भरून टाकतो, निलच करून टाकतो, काहीच ठेवत नाही ना, पुरेच भरून टाकू ना बाबा. तुमच्या मनानं काय करतात. हो, चला येतो मग मी. असं आहे मग, आलते बा वसुलीले घरी साहेब लोक. हो. काही असा उद्देश नका घेऊ, कॉमेडी पर्पजसाठी व्हिडिओ आहे आपला हे. कोणी काही एवढं मनावर घेत नका जो, आपल्या व्हिडिओ कॉमेडी आहे. हो, बस कॉमेडीमधून सोडून द्यायचं, या कानानं ऐकायचं, या कानानं सोडून द्यायचं, हसायचं, हसवत राहायचं फक्त, बस. हेच आहे आपलं व्हिडिओचा उद्देश. समजलं तुम्हाला? आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, आवडला का नाही तर. हो, व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. हां.